गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी समजायचा प्रयत्न केला होता त्या गोष्टींप्रमाणे मार्केटने आज बिहेव केलेलं आहे. बघा, मार्केट बिहेव करणं म्हणजे काय? मार्केट आपल्या लेवलला रिस्पेक्ट करणंच म्हणजे मार्केट पद्धतीमध्ये बिहेव करते. आपण काल एकदम क्लिअरली, एकदम स्पष्टपणे बोललेलो की जर मार्केट 280च्या वरती जर येत असेल तर मी काहीतरी करायचा प्रयत्न करेन आणि माझे टार्गेट्स वरचे 200-480 पर्यंत असतील. ओके. पण जर मार्केट उद्या माझी लेवल 120 ची तोडत असेल तर मी खालच्या लेवल्सला करेन. बरोबर आहे. मार्केटने 120 ची लेवल तोडून मार्केट 100 पॉईंटची रॅली दिलेली आहे. तर 100 पॉईंट मध्ये मी असं समजतो 30-40 पॉईंट तरी आपल्याला नक्कीच भेटले असतील. बघा, लेवलच बघा स्ट्रॉंग तुटलेली आहे. बघा, टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. जर तुम्ही कॅन्डलशी बोलायचा प्रयत्न करताय तर कॅन्डल तुम्हाला स्वतःच सांगते. बघा, एक खालचा सपोर्ट तुटताना जर एवढी मोठी कॅन्डल बनत असेल म्हणजे किती प्रेशर लागला असेल. मी सगळ्यांना तेच सांगतो की जेव्हा तुम्ही पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरता, जो फ्लो असतो पाण्याचा, म्हणजे समजा नदीमध्ये तुम्ही उतरताय तर नदी ह्या दिशेने जात असेल, तुम्ही ह्या दिशेने पाहून तुम्हाला काय फायदा नाहीये. ह्या दिशेने काय होईल, तुम्ही फक्त ह्याच जागेवरती राहाल, ना तुम्ही पाठी जाल नाही तर ना पुढे जाल. ओके. एक अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही थकून पाण्याच्या प्रवाहामध्ये त्याच दिशेला जाल जिकडे पाणी जाते. मग का आपण मार्केटची भांडायचंय? का आपण उलट्या प्रवाहाची भांडायचंय? मार्केट जे करते त्याला करू दे, आपण त्याच्याप्रमाणेच वागूया ना. त्यामुळे मार्केटचा जो प्रवाह चाललाय, या मार्केट ज्या दिशेला चाललंय त्या दिशेला आपल्याला काम करणं अत्यंत गरजेचं आहे. हे जर आपल्याला समजत असेल तर आपण चांगले प्रॉफिट कमवू शकतो. आज पण खूप लोकांनी आमच्या सेशन्स मधले जे सेशन्स त्यांनी ऐकलेले आहेत, त्या माझे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांनी आज चांगला प्रॉफिट केलेला आहे. कोणी 5 पॉईंट काढलेत, कोणी 10 पॉईंट काढलेत, कोणी 20 पॉईंट काढलेत. सगळे चांगलं कमवलंय. आज सगळेच ग्रीन मध्ये क्लोज झाले, याचा आनंद जास्त होतो. त्यांचं खूप अभिनंदन. ओके. काही अशी पण लोक आहेत जे आपला व्हिडिओ बघून त्याच्या लेवल्सला काम करत आहेत. त्यांच्यावर मला मेसेज येतात, थँक्यू सर, तुमचे मेसेज लेवल्स प्रमाणे आम्ही काम केलं त्यामुळे आम्हाला प्रॉफिट झाला. माझं बोलायचं एकच प्रयत्न असतो की मार्केटच्या लेवलला रेस्पेक्ट कराल आणि नॉलेज घेत जाल तर तुम्ही पुढे जात जाल. मेन तर तुमचं डिसिप्लिन किती आहे ना, डिसिप्लिन किती हे इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला डिसिप्लिनच नाहीये आणि तुम्ही जर वरच्या कॅन्डलला ग्रीनला घेताय, रेड कॅन्डलला काढताय, तुम्ही हर वेळेला लॉसमध्येच याल. बघा, सारखंच लॉस जर होत असेल तर मी समजतो की तुम्ही काही दिवसासाठी मार्केट सोडावं. म्हणजे तुम्हाला मार्केट समजत नाही अशातली गोष्ट नाहीये. पण मार्केटच्या काही बारीक गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का, जेव्हा तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींना समजायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला मार्केटची जो फ्लो आहे, या ज्याचे डायरेक्शन आहे, हे तुम्हाला कळायला लागेल. आणि ज्या तुम्हाला ते कळायला लागेल ना, तेव्हाच तुम्ही एक चांगले ट्रेडर बनू शकता. आता सगळेच ट्रेडर बनतात, 100 पैकी 10 जण चांगले ट्रेडर बनतात. हे 90 जण का ट्रेडर बनू शकत नाहीयेत? कारण का डिसिप्लिन नाहीये, सेटअप्स नाहीये, ट्रेड नाहीयेत, त्यांना लेवल्स माहिती नाहीयेत. ते फक्त घ्या काढा करतायत आणि मार्केट सेम ह्याच लेवलला त्यांना हर वेळेला नाराज करतंय. मग मार्केट नेगेटिव्हच आहे, माझं नशीबच खराब आहे, मी जिकडे घेतो तिकडनंच मार्केट फिरतं, मी वरती घेतलं तर मार्केट तिकडनं खाली जातं, मी खालच्या साईडला गेला तर मार्केट पुढे जातं. कारण का तुम्ही लेवलच चुकीच्या लावला तर तुम्हाला प्रॉफिट कसं भेटणार, तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे भेटणार? तर रिझल्ट भेटण्यासाठी पहिले तर नॉलेज घेणं जरुरी आहे, त्याच्यावरती काम करणं जरुरी आहे. मेहनत करून जे एफर्ट्स तुम्ही लावाल, जे तुम्ही प्रयत्न कराल, त्यातनं तुमचं आयुष्य सार्थक होईल. त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाहीये. माझं बोलणं जरा स्पष्ट असतं, कडू असतं, पण सत्य असतं. कारण का सत्य कधी पण कडू असतंच. विषय असा नाही की तुम्हाला समजत नाहीये. तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. आज 1 दिवस झाला नाही समजेल, 2 दिवस नाही झाला समजेल, 10 दिवसांनी त्या गोष्टी समजतील. एवढं 60 दिवस, 2 महिने द्या, अजून समजाल. मी माझ्या स्टुडंट्सना पण सेशन मध्ये जे असतात, अटेंड करतात, त्यांना पण मी सांगतो
की मार्केट एवढी मोठी गोष्ट नाही की शिकण्यासारखी नाहीये. हा, वेळ नक्कीच लागतो, टाइम लागतो, वेळ लागतो, टाइम लागतो, पण त्याला टाइम देणं खूप जरुरी आहे. एका छोट्या बाळकाला सांगितलं, 1 महिन्याच्या बाळाला सांगितलं, की बाबा तू उठून चाल आणि धावायला लाग, माझ्याबरोबर खेळ, माझ्याबरोबर बोल. पॉसिबल नाहीये. त्याला कमी 1 वर्ष द्यावं लागतं, जेणे तो असं ते चालायला लागतो, बोलायला लागतो आणि बाकीचे प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला ते थांबणं जरुरी आहे. पेशन्स असणं जरुरी आहे, डिसिप्लिन असणं जरुरी आहे. ओके. आता आपण बघूया, की मार्केट काय करण्याचा विचार करत आहे, या मार्केट कुठल्या दिशेने जाण्याचा विचार करत आहे. तर ते समजल्याशिवाय आपण उद्याचं ट्रेडिंग करू शकत नाही. ठीक आहे. परत उद्या फ्रायडे असल्यामुळे नवीन कॉन्ट्रॅक्ट चालू झालेत. ठीक आहे. आजची आपली लास्टची एक्सपायरी होती वीकलीची. आता ही महिन्याची एक्सपायरी चालू होणार आहे. म्हणजे जे पण तुम्ही कराल ते पुढे मंथली एक्सपायरी मध्ये करायला लागेल. आता इथे प्रेशर जास्त असेल, इथे लोक जास्त असतील, प्रेशर जास्त असेल, सांभाळून केला. कारण जसे दिवस एक्सपायरी जवळ येतात, मार्केटच्या प्रीमियम मध्ये खूप फ्लक्च्युएशन या उतर चढाव या वर खाली होण्याचे जास्त चान्सेस असतात. आता बघा, आपण कालच्या प्रमाणे जर मार्केटनी आपल्याला टार्गेट दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता बघूया 15 मिनिटांमध्ये मार्केट काय बोलायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. बघा, 15 मिनिटांमध्ये जर बोलतोय मी, तर माझी ही एक लाईन आहे आणि माझी ही एक लाईन आहे. ठीक आहे. आता मी 120 ची लाईन पकडतोय. आता ही 25,000 ची लाईन पकडतोय मी आणि वरती 280 लाईन पकडतोय. म्हणजे मार्केट ह्या रेंजमध्ये साईडवेज असण्याचे चान्सेस होतील. ओके. तर हे कधीपासून चालू आहे हे बघायला लागेल आपल्याला. हे चालू आहे लगभग 11 तारखेपासून. आज 24 झाली. लगभग लगभग 12 दिवस. 12 दिवसात एक सॅटर्डे संडे गेला. तर समजा एक हप्त्याच्या वरती मार्केट, एक हप्त्याच्या वरती मार्केट एकाच लेवलला खेळत आहे, या एकाच लेवलला आहे. मग मार्केटला नक्की काय करायचंय, मार्केटला नक्की काय करायचंय? तर मार्केटला काय करायचंय हे समजण्यासाठी आपल्याला परत डेली चार्टवरती जायला लागेल आणि बघायला लागेल की खरंच मार्केट त्या लेवलला खेळते का नाही खेळते. ठीक आहे. तर आता आपण डेली चार्टवरती बघत आहोत की मार्केट नक्की काय करायचा प्रयत्न करत आहे. ओके. बघा, जी ट्रेंड लाईन आपण सेट केलेली आहे, त्या ट्रेंड लाईनला मार्केट अजूनही रेस्पेक्ट करत आहे. बाउन्स आला, इथे बाउन्स आला. ओके. त्यामुळे मी टोटल नेगेटिव्ह होणार नाहीये, टोटल नेगेटिव्ह होणार नाहीये. मार्केट जरासं नेगेटिव्ह झालं, कारण का बघा, तो डेली वरती तुम्ही बघाल, मोठी कॅन्डल एक ग्रीन मध्ये रेड मध्ये आलेली आहे. म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल होती, त्याला वरती रेड कॅन्डलने वरतीच क्लोज केले. त्यामुळे मी ह्या रेड कॅन्डलचं महत्व तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. ठीक आहे. आणि आज ती ग्रीन कॅन्डल येऊन परत आज मोठी रेड कॅन्डल, म्हणजे ह्या 2 कॅन्डलला एका रेड कॅन्डलने खाऊन टाकलं. त्यामुळे ह्या कॅन्डलचा मान जास्त आहे. ठीक आहे. ह्या कॅन्डल जास्त मान आहे, म्हणजे ह्या 2 कॅन्डल जे आहेत, आता माझी रेंज बघा इथे लगभग तीच आणि खाली पण तीच आहे. त्यामुळे आता मार्केट रेंज मध्ये असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा पण हे मार्केट तुटेल, जे रेंज तोडेल वरच्या साईडला खालच्या साईडला, तर खालच्या साईडला तुटेल तर मार्केट खूप पडण्याच्या शक्यता जास्त आहे. कारण का मी आता टोटल नेगेटिव्ह नव्हतो कालपर्यंत, पण मी आता जरासा नेगेटिव्ह होत चाललेलो आहे. कारण का जर मार्केटला वरती जर जायचं होतं या असेल, तर मार्केट यावेळेला थांबणार नाही. मार्केट आपल्याला तुम्हाला टार्गेट देऊन टाकेल. जसं कालच्या वेळेत 2 दिवस टार्गेट आपल्याला दिलेले आहेत. मग आज मार्केटने असं का करावं? बघा, याच्या मागचं कारण मी तुम्हाला गेल्यावर सांगितलं. मार्केट तुम्हाला रोज ग्रीन ग्रीन दाखवतं आणि एका दिवसात रेड दाखवून या 4-5 दिवसात प्रॉफिट खाऊन टाकतं. त्यामुळे आपल्याला समजणं जरुरी आहे की कुठे आपला सपोर्ट रेसिस्टन्सचा मार्किंग, फिबोनाची फिबोनाचीचे लेवल्स आहेत, बाकीच्या कुठल्या अजून इंडिकेटर पॅटर्न्स आहेत, त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. बरोबर आहे. तर आता जर आपण बघत आहोत, तर माझ्या लेवल्स त्याच राहणार आहेत 280 आणि इथे 25,000. मी 25,000च्या बदली मी 24,980 ची लेवल्स पकडताय. ठीक आहे. तर उद्या मार्केट खेळताना मी 5 मिनिटावरती परत येतोय. आपल्या लाईन्स आपण काढून टाकूया. ओके. आता उद्या नवीन कॉन्ट्रॅक्ट होणार नाहीत, कॉन्ट्रॅक्ट तेच आहेत, कारण का हा मंथलीचा आहे. आता उद्यापासून तुम्ही मंथली एक्सपायरी वरती खेळाल. ठीक आहे. मंथली एक्सपायरी खेळाल.
तर बघा, आपण ज्या लाईनी आखल्या आहेत, ज्या लाईनी आपण टाकलेल्या आहेत, ओके, मार्क केलेल्या आहेत ट्रेंड लाईन मध्ये, तर मार्केटने तिथे येऊन बरोबर 2 ते 3 वेळा सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे माझा सपोर्टचं स्ट्रॉंग आहे. आता माझं खूप क्लिअर आहे, मी या रेड लाईनीच्या खाली, म्हणजे मार्केट जो गॅप डाऊन खुललं या गॅप अप खुललं, याच्याशी माझा मतलब नाहीये. लगभग मी 10-10:15 नंतर खेळेल. आज पण मार्केटने बघा, इथे बघा 9:40 आणि 10:15 मार्केटने फॉल द्यायला चालू केला. कारण का त्याच्यानंतरच आपल्याला मार्केटची दिशा कळते. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो हर वेळेला, कृपया करून 10:15 10:30 नंतर खेळायला चालू करा. तुम्हाला चांगले मुवमेंट्स बघायला भेटतात. तुम्हाला चांगले मुवमेंट्स बघायला भेटतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपण उद्याचा विचार करत असू, तर मी खूप क्लिअरली आहे की मी उद्या ह्याच लेवलच्या खाली काय करायचं करेन, नाहीतर मी लगभग आजचा जो डे आहे म्हणजे बघा, ही रेड लाईन जी आहे लगभग 250 ह्याच्यावरती काहीतरी खेळायचा प्रयत्न करेन मी. ठीक आहे. खालची लेवल माझी 980 आणि वरची लेवल माझी 250. नाहीतर मार्केटला सोडून द्या उद्या. सोमवारपासून बघूया काय ते. आणि उद्या एकच लास्ट दिवस आहे, त्यामुळे उद्याच मार्केट संपतंय या उद्याच लास्टचा दिवस आहे, उद्याच पैसा कमवला जाईल, तसं नका विचार करू. मार्केट रोज खेळता येईल. नॉलेज घ्या, शिका, समजा आणि आपली प्रगती करा. तुम्ही जे स्वतः शिकाल ना, जे स्वतः शिकेल, दुसरा समजून जर शिकण्याचं असेल तर तुम्ही डिपेंडेंट राहाल. डिपेंडेंट कोणावरती राहू नका. स्वतः शिका, स्वतः काहीतरी करा. त्यांनी तुम्हाला काय कॉन्फिडन्स जो येईल ना, तुम्हाला एक वेगळं नेऊन ठेवेल. त्यासाठी नित्यनेमाने आपले व्हिडिओ जे आपण बघत आहोत, ते व्हिडिओ आपण बघत राहूया, समजत राहूया, शिकूया आणि एकत्र मोठे व्हावूया. ठीक आहे. आजचा माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.